मराठा आरक्षणासंदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून हायकोर्टामध्ये आव्हान, मात्र याचिकेवरील तातडीच्या सुनावणीला हायकोर्टाचा नकार। पुढील आठवड्यामध्ये सुनावणी घेण्याचे निश्चित। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार। अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा आणि आरोग्यावरती भर दिला जाण्याची शक्यता। प्रशासक अर्थसंकल्प सादर करणार। भाजप जिल्हाध्यक्षाची आज महत्त्वाची बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीसंदर्भात घेतला जाणार आढावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी मार्गदर्शन करणार। आज महाविकास आघाडीची बैठक। या बैठकीला प्रकाश आंबेडकरही राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेला रायगडपासून सुरुवात। आज उद्धव ठाकरे यांच्या 3 सभा होणार। भाजप 400च्या पार करणार अशी वक्तव्य केली जात होती। मग नितीश कुमार यांना भाजपमध्ये घेण्याची गरज काय होती? उद्धव ठाकरेंचा सवाल। 2 पक्ष फोडूनही फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्रीपद मिळालं। युती तोडली नसती तर आज पूर्ण मुख्यमंत्री झाले असते। उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला। स्वतःच्या पक्षाप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या जिभेवरील नियंत्रणही सुटलेलं। पंतप्रधानांवरती बोलण्याआधी स्वतः अभ्यास करण्याची सवय लावावी। आशिष शेलार यांचा ठाकरेंवरती जोरदार टीका। संजय राऊत बावचाळलेले, त्यांना ट्रीटमेंटची गरज। आमदार प्रकाश सुर्वे यांचा राऊतांवरती निशाणा। उद्धव ठाकरे पार्ट टाइम राजकारण करतात। लहर आली की ते फेरफटका मारत असतात। उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरती प्रवीण दरेकरांची टीका। ठाकरे गटाच्या मागे सध्या यंत्रणा हात धुवून मागे लागलेली आहे। मात्र यंत्रणा कितीही मागे लागली तरी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक डगमगणार नाही। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला विश्वास। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जळगाव आणि नंदुरबारचा दौरा। जळगावमधील अंमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाची अजित पवार करणार पाहणी। सिद्दीकी पितापुत्र काँग्रेसला रामराम ठोकणार। युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष झीशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये करणार प्रवेश। कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून ठाकरे गटाला धक्का। तब्बल 25 वर्ष आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी भाजपमध्ये। रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर आता भाजपचा रायगड लोकसभेवरती डोळा। सूर्यकांत दळवींच्या प्रवेशानंतर रायगडमध्ये बडे नेते भाजपच्या गळाला लागणार। खारघरमधील महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आज पनवेल कोर्टमध्ये सुनावणी। आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आपची मागणी। पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश। संजय गायकवाड यांना भावना मांडण्याचा अधिकार, मात्र गायकवाडांची भाषा योग्य नाही। गायकवाडांनी भुजबळांवरती केलेल्या वक्तव्यानंतर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमधील 3 पैकी एका पक्षाच्या तिकिटावरती संभाजीराजेंनी लढावं तरच कोल्हापूरमध्ये लोकसभेला पाठिंबा देणार। महाविकास आघाडीमधील सूत्रांची माहिती। स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही। महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांवरती छत्रपती संभाजीराजे यांचं स्पष्टीकरण। महायुतीचा जो उमेदवार असेल तोच उमेदवार परभणीमधूनही निवडून येणार। परभणी भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया। विदर्भ ठाकरे परिवारावरती खूप प्रेम करतो, मात्र राज ठाकरेंचं विदर्भाकडे दुर्लक्ष। त्यांनी विदर्भाचा तात्काळ दौरा करावा, शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य। अजित पवार गटाच्या म्हणण्यानुसार जर शरद पवार पक्षाचे सदस्यच नसतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? रोहिणी खडसे यांचा सवाल। ज्या माणसानं पक्ष स्थापन केला त्यांनाच पक्षाचे सदस्य नाहीत असं म्हणणं हे हास्यास्पद आहे। रोहिणी खडसेंची टीका। आमदार संजय गायकवाड यांची मंत्री छगन भुजबळ यांना अश्लील शिवीगाळ। आमदार गायकवाड आणि कल्याणचे दुर्गेश बागुल यांचा ऑडिओ व्हायरल। ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता। छगन भुजबळांसंदर्भात अशी वक्तव्य येणं गंभीर। प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार, मात्र अशी वक्तव्य करणं योग्य नाही। संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावरती जयंत पाटलांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक।
छगन भुजबळांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची मंत्री छगन भुजबळांना फोनवरून अश्लील शिवीगाळ। कल्याणमधील तरुणाकडून संताप व्यक्त। संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची केली मागणी। पैठणमध्ये लग्न सोहळ्यामध्ये मनोज जरांगे आणि मंत्री संदीपान भुमरे यांची भेट। आरक्षणाच्या मुद्द्यावर दोघांमध्येही चर्चा। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये शिक्षकांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। राज्यातील खासगी शिक्षण संस्थेमधील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळावं यासाठी जरांगेंनी सरकारशी बोलून मार्ग काढावा, शिक्षकांची मागणी। जालन्याच्या अंकुशनगर गावाच्या वेशीवरती मनोज जरांगेंचं औक्षण करून स्वागत। गावामध्ये रथावरून मनोज जरांगे यांची मिरवणूक। शिक्षकांच्या प्रश्नावरती मनोज जरांगे यांचा दीपक केसरकरांशी फोनवरून संवाद। लवकरच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, केसरकरांचं आश्वासन। एकीकडे ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, कुटा उपटण्याची भाषा करता, दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता, हा काय प्रकार? भुजबळांचा सवाल। राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण। अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय जाती जमातींसह भटक्या विमुक्त जाती जमातींच्या बांधवांचं वांद्रे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नगरच्या माळी बाबुळगाव इथे लावलेला ओबीसी मेळाव्याचा बॅनर फाडला। ओबीसी बांधवांनी बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। नाशिकच्या येवल्यामध्ये ओबीसी आणि भटक्या समाजाचं आंदोलन। सरकारच्या अध्यादेशाला ओबीसी समाजाकडून विरोध। अध्यादेश रद्द करण्याची ओबीसी समाजाची मागणी। धुळ्यामध्ये ओबीसी बांधव आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फाडला मराठा समाजाचा अध्यादेश। राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात काढलेला अध्यादेश बेकायदेशीर असल्याचा केला आरोप। बीडच्या माजलगावमध्ये ओबीसी बांधवांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक, ओबीसी बांधवांचा आरोप। नांदेडमध्ये ओबीसी समाजाचं निषेध आंदोलन। ओबीसी समन्वय समितीच्या वतीनं शिंदे समितीच्या GRची होळी। परभणीमध्ये ओबीसी समाजाकडून जोरदार निदर्शनं। सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करण्याची केली मागणी। नाशिकच्या देवळा येथे ओबीसी बांधवांची निदर्शनं। सरकारनं काढलेला मसुदा रद्द करण्याची केली मागणी। नगरच्या राहता येथे ओबीसी बांधवांचा मोर्चा। मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला GR ओबीसींवरती अन्याय करणारा असल्याचा आरोप। महारेरा नोंदणी क्रमांकाच्या शिवाय प्लॉट्स विकणाऱ्या राज्यातील 41 प्रवर्तकांना महारेराची कारणे दाखवा नोटीस। महारेरा नोंदणी क्रमांक नसलेल्या प्रकल्पातील प्लॉट्स खरेदी टाळावी, महारेराचं आवाहन। नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे पोलीस आयुक्तपदी बदली। नागपूर पोलीस दल आणि नागपूरकरांकडून अमितेश कुमार यांना भावनिक निरोप। अमितेश कुमार यांच्या जागी रवींद्र सिंघल यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नेमणूक। रवींद्र सिंघल यांनी काल रात्री स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार। तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाच्या बाहेर। विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांवरती रोहित पवारांची टीका। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावरती शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। आमदार रोहित पवार यांना ईडीनं दिलेल्या नोटीसचा केला निषेध। ईडीच्या कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांना घेऊन जाणं हा रोहित पवारांचा पॉलिटिकल शो दाखवून लोकांना सत्य चुकीचं दाखवू शकत नाही। मंत्री अनिल पाटील यांची रोहित पवारांवरती टीका। प्रतिभाताई या माऊली आहेत, त्यांना आज रस्त्यावरती यावं लागलं ही अत्यंत दुर्दैवी। सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून प्रवीण दरेकरांची टीका। मंत्रिपद दिलं नाही म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न रोहित पवारांनी केले। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा गंभीर आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। भाजप रोहित पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा आरोप। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1200 कोटींचा TDR घोटाळा झाल्याचा आरोप। गोंदियाच्या आमगाव तालुक्यामध्ये नागरिकांचं बेमुदत उपोषण। गौण खनिजासाठी होणारी ब्लास्टिंग आणि डांबर प्लांटमुळे होणारं प्रदूषण थांबवण्याची मागणी। इंदापूरच्या भिगवणमध्ये पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको। पावसानं दडी मारल्यानं महाराष्ट्रातील धरणांची पाणी पातळी खालावली, त्यामुळे उजनी जलाशयामध्ये 10 TMC पाणी सोडण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी।
काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीमध्ये एक जागा आदिवासी आणि बिरसा ब्रिगेडला द्यावी, असं न केल्यास राज्यातील लोकसभेच्या 21 आदिवासी बहुल जागांवरती काँग्रेसला धडा शिकू, बिरसा ब्रिगेडचा काँग्रेसला इशारा. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज, पुणा हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. त्यानंतर पुणा हॉस्पिटलची सुरक्षा वाढवली. धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून तपास सुरू. नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयावरती युवक काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर, सरकार विरोधात घोषणाबाजी. अमळनेर येथे 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू. संमेलनाच्या पूर्वसंध्येला मनसेकडून साहित्यिकांवरती फुलांची उधळण. हिंगोलीमध्ये भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्राचं लोकार्पण. विविध प्रकारच्या कौशल्य विकासाचं दिलं जाणार प्रशिक्षण. अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुसऱ्या वाहनाची धडक. धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू. परभणी गंगाखेड महामार्गावरची घटना. संतापलेल्या तरुणांनी फोडली जिल्हा रुग्णालयातली काच. भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरामध्ये रामकृपा इमारतीमध्ये तळमजल्यावरती एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट. स्फोटामध्ये गंभीर जखमी. स्फोटामुळे समोरच्या इमारतीमधील काचा तुटल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाचं 5व्यांदा समन्स. ईडीकडून आज चौकशीसाठी हजर राहण्याचे केजरीवालांना आदेश. दिल्लीतल्या भाजप मुख्यालयाच्या समोर आपद्वारे करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र आप आंदोलनावरती ठाम. या आंदोलनामध्ये केजरीवाल, भगवंत मान सहभागी होणार. चंडीगड महापौर निवडणुकीमध्ये झालेल्या कथित हेरफेरी प्रकरणामध्ये आपची निदर्शनाची योजना. भाजपचीही आपच्या मुख्यालयाच्या समोर आंदोलन करण्याची योजना. मात्र पोलिसांनी भाजपलाही परवानगी नाकारली. भाजप तरीही आंदोलनावरती ठाम. आज चंपई सोरेन घेणार झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. यानंतर चंपई सोरेन यांना 10 दिवसांमध्ये करावं लागणार बहुमत सिद्ध. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांनी अटकेला दिलं होतं आव्हान. मनी लॉन्ड्रिंगचा कोणताही पुरावा नसल्यानं सोरेन यांचं वक्तव्य. ज्ञानवापी संकुलातील तळघरामध्ये पूजा सुरू झाल्याच्या निषेधार्थ ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीकडून आज बंदची घोषणा. वाराणसीमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ. राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध अमृत उद्यान आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं होणार. 225 वर्ष जुने शीसम वृक्ष, फुलांचं घड्याळ आणि सेल्फी पॉइंट हे असेल प्रमुख आकर्षण. हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पिती परिसरामध्ये बर्फाची चादर. जोरदार बर्फवृष्टी आणि मुसळधार हिमवृष्टीमुळे लाहोल स्पितीमधील शाळा आणि महाविद्यालय 3 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची कन्या सायमा वाजेद यांचे WHOच्या आशिया दक्षिण पूर्व क्षेत्रीय संचालकपदी निवड. WHOचं हे पद मिळवणाऱ्या वाजेद ठरल्या पहिला बांगलादेशी महिला. विशाखापट्टणम मैदानावरती भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आजपासून दुसरी कसोटी. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 पिछाडीवर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.